आम्हाला नव्हतं वाटलं आज हळदीमध्ये एवढी जास्त मजा येईल आणि त्याचबरोबर सार्थक सोबत असं काही घडलं हे अनएक्सपेक्टेड होतं. सो हेलो एव्हरीवन, जय महाराष्ट्र मित्रांनो. रात्री आम्ही सर्वजण उशिरा जेवण वगैरे करून निघालो होतो हळदीला जाण्यासाठी आणि आमच्या घरच्या प्रिटी लेडीज एवढ्या सुंदर दिसत होत्या. सर्वजण गाडीमध्ये बसले आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो जाण्यासाठी. आम्ही आलो होतो बाचेगाव मध्ये आणि तिथेच सचिन भाईची हळद होणार होती. मस्त असं हळदीचं सेटअप वगैरे केलं होतं आणि त्यानंतर एंट्री झाली दोघांची. हळदीला पण सुरुवात झाली आणि मामाच्या लग्नामध्ये भाची डान्स करणार नाही असं तर होणारच नाही. त्यामुळे आविष्काने सुंदर असा डान्स केला. तिचा डान्स झाल्यानंतर सर्वांनी नवरी नवरदेवाला हळद लावायला सुरुवात केली आणि त्यानंतर आम्ही आमची हळद खेळायला पण चालू केलीच होती. मस्त सर्वांनी एकमेकाला हळद लावली आणि ते सार्थक पण सगळ्यांना हळद लावतच होता. पण त्याच्यासोबत असं काही घडलं हे आम्हाला बिलकुल वाटलंच नव्हतं. म्हणजे त्याला सर्वांनी मिळून सगळं भिजून टाकलं होतं आणि त्याला घरी असंच यावं लागलं. हळदीचा प्रोग्राम झाल्यानंतर लगेच आम्ही घरी आलो, कारण की उद्या आम्हाला लग्नाला पण जायचं. सकाळी उठून छान असं रेडी झालो आणि माझ्यासोबत होती आमची आस्था, जी की तिचा माझा ड्रेस थोडाफार सेमच झाला होता. आणि जसं आम्ही गावापर्यंत पोहोचणारच होतो तेव्हापर्यंत अंशनी तर मस्त एक झोप घेतली. आता जास्त वेळ न करता आम्ही डायरेक्ट पोहोचलो लग्नाच्या ठिकाणी आणि इथे आल्यावर समजलं की नवरदेव तर शेवंतीला गेला. त्यासाठी थोड्या वेळ त्याचा वेट केला आणि तेवढ्यातच दोघांची पण मस्त अशी एंट्री. त्यानंतर ते स्टेजवर गेले, मंगलाष्टक चालू झाली आणि बघता बघता सचिन बियाचं पण लग्न आज होऊनच गेलं. लग्नानंतर मला तिथे थांबता आलं नाही, कारण की नांदेडला एक काम असल्यामुळे मला तिथून निघावं लागलं. सो आजच्यासाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.